नमस्कार. आवाज येतोय? दुपारच्या सत्रामध्ये मी पक्ष्यांचं व्यवस्थापन, रेग्युलर व ऋतुनिहाय आणि हॅचरी मॅनेजमेंट हा विषय घेणार आहे. माझ्या मते मी सर्वात पहिले हॅचरी मॅनेजमेंट हा घ्यावा. हॅचरी म्हणजे काय आणि तिथे कसं काम चालतं याची बेसिक माहिती कळाली म्हणजे तुम्हाला पक्ष्यांची मॅनेजमेंट पण व्यवस्थितरित्या समजू शकेल. हॅचरी जिथे उबवणुकीची अंडी पिल्ल निर्मितीसाठी सेटिंग करून एक दिवसीय पिल्लांचं निर्माण केलं जातं. आपण गावाकडच्या भाषेत म्हणतो उबवणुकीची अंडी खुडूक कोंबडीखाली रवणीला बसवतो आणि 21 दिवसानंतर पिल्ली जी जन्माला येतात ते पिल्ली निर्मिती. हॅचरीमध्ये एका वेळेस जास्त पिल्लांची निर्मिती केली जाऊ शकते आणि खुडूक कोंबडीखाली उबवणुकीची अंडी जर आपण बसवून पिल्ल काढायचं म्हटलं तर एका वेळेस जास्त पिल्ल शक्य होत नाही, कारण एका कोंबडीखाली साधारण 12 ते 15 अंडीच आपण रवणीला ठेवू शकतो. तसं कृत्रिम पद्धतीमध्ये म्हणजेच हॅचरी संयंत्रामध्ये किंवा हॅचरीच्या मशीनमध्ये एका वेळेस आपण कॅपॅसिटी वाईज 500 पासून 10,000 30,000 पर्यंत उबवणुकीची अंडी ठेवून पिल्लांची निर्मिती घेऊ शकतो. आता उबवणुकीची अंडी बोलत असताना एक स्पेसिफिक शब्द येतो. आपण नॉर्मल अंडी का नाही म्हणत? कारण अंडी सुद्धा 2 प्रकारची असतात. माझ्या मते काल डॉक्टर लुद्रिक सरांनी तुम्हाला अंड्यांमधला फरक समजावून सांगितला असेल किंवा राहिलाही असेल तरी मी तो आता एक शॉर्टमध्ये सांगते. कोंबड्यांचं नर मादी असते. कोंबड्यांमध्ये जीवन जगण्याचं प्रमाण साधारण 4 ते 7 वर्षांचं आहे. मग तुम्ही म्हणाल काही पण सांगतात मॅडम, परसामध्ये कोंबड्या आपण जे पाळतो त्या एवढ्या दिवस जगत नाही. त्याला कारण काय? कुत्री, मांजरी, जंगली प्राणी किंवा जखमा होणं, भांडणं होणं, आजारी पडणं आणि मरतूक होणं. आणि शेडमध्ये जे ब्रॉयलर किंवा लेअरचे पक्षी आपण संगोपनाला घेतो त्याच्यामध्ये ब्रॉयलरच्या बॅचेस आपण 45 ते 55 दिवसाच्या झाल्या, वजनाला भरले की मार्केटला काढतो. मग त्यांचं जगण्याचं प्रमाण कोण बघणार? किंवा लेअर फार्मिंग मध्ये अंडी उत्पादनाचं जर बघायचं झालं तर अंडी उत्पादनाचं कॅल्क्युलेशन करत असताना मादी पक्षी अंड्यावर आल्यापासून पूर्ण 1 वर्ष अंडी देईपर्यंत फुल फ्लेज मध्ये अंडी देतात, म्हणजे त्यांच्या वयाच्या 72व्या आठवड्यापर्यंत. हा जो कालावधी आहे 72 आठवड्यानंतर अंडी प्रोडक्शन कमी होतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणा, हार्मोनल चेंजेस आणि फिडिंग फिजिओलॉजी, इंटरनल फिजिओलॉजी या दृष्टीने अंडी प्रोडक्शन कमी झालं की तसे 72 आठवड्यानंतर पक्षी कलिंगला काढले जातात. कलिंग म्हणजे काय? मारून टाकणे नाही. कलिंग मध्ये 2-3 प्रकार येतात. सायंटिफिकली कलिंग म्हणजे काय की उत्पादन देणाऱ्या कळपातून कमी उत्पादन देणाऱ्या पक्ष्यांना काढून टाकणे. मग काढून टाकणे बऱ्याच प्रकारचं असतं. समजा आमच्या इथे गव्हर्नमेंट पोल्ट्री फार्म मध्ये आम्ही 72 आठवड्यांच्या पक्ष्यांची विक्री ज्या वेळेस करायची असते त्यावेळेस एखादा शेतकरी असतो की एक 20-25 कोंबड्या घेऊन जातो की खुडूक बसलाय ना, जास्त कालावधी आहे खुडूक बसण्याचा, किमान 2 ते 3 दिवसातनं एक अंड तर घालेल म्हणून 20-25 कोंबड्या पाळायला नेणे. हा कलिंगचा एक प्रकार झाला. काही जण एक 20-30 कोंबडे घेऊन जातात, कोंबड्या किंवा कोंबडे. का? तर मला संगोपन पण करेल, अंडी पण मिळतील आणि आठवड्याला आमच्या घरात नॉनव्हेज लागतं ते कटिंग करून खायला पण होईल. काही व्यावसायिक येतात ते पण घेऊन जातात. का? तर कटिंग करून चिकनच्या स्वरूपात त्यांना विक्री करणे सोयीचे होईल. हे झाले कलिंगचे प्रकार. यामध्ये अंडी प्रोडक्शन कमी झाल्यानंतरचा हा प्रकार झाला. ब्रॉयलर आणि लेअर मॅनेजमेंट करत असताना सुद्धा कलिंग केलं जातं. त्यामध्ये कलिंग म्हणजे काय की आजारी जर पक्षी असेल तर तो किमान 5 ते 7 दिवस आजारी पक्षी सुदृढ पक्ष्यांपासून बाजूला केला जातो. त्याच्यावर उपचार केले जातात. तो रेग्युलर रुटीनला नॉर्मलला आला की मग चांगल्या पक्ष्यांमध्ये परत सोडला जातो, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन इतर पक्ष्यांना लागून सगळा कळप बाधित होऊ नये आणि बाकीचे पक्षी हेल्दी राहावे म्हणून.
आता ज्या वेळेस आपण अंड्यांचं उत्पादन बघतो, अंडी ही 2 प्रकारची आहेत. व्हेज अंडी आणि नॉन व्हेज अंडी. कसं काय? व्हेज अंडी प्रत्येक निसर्गाने प्रत्येकाला एक स्टेजेस दिलेले आहे. प्रत्येक अगदी किड्या-मुंग्यांपासून माणसांपर्यंत. प्रत्येकांना स्टेज बाल्यावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था, गृहस्थाश्रम, वृद्धाश्रम असे जे आपण प्रकार म्हणतो माणसांमध्ये, तसेच पक्ष्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये पण आहे. कोंबड्यांमध्ये ज्यावेळेस मादी पक्षी अंड्यावर येत असते, साधारण तिच्या वयाच्या 18 ते 19व्या आठवड्यात ती अंड्यावर येते. त्यावेळेस तिच्या अंड्यांची साईज अगदी छोट्या प्रकारची असते. त्याला आम्ही पुलेट वेंट एग म्हणतो. म्हणजे पीव्ही एग्स, अगदी अति लहान अंडी. आता बऱ्याच जणांचा समज असा आहे की मादी पक्षाला अंडी घालण्यासाठी नराची गरज असते. नाही. मादी पक्षाला अंडी घालण्यासाठी नराची बिलकुल गरज लागत नाही, कारण ते निसर्गाचं वरदान आहे की कोंबडी वयात आल्यानंतर ऑटोमॅटिक अंडी द्यायला सुरू होते. ज्या वेळेस तुम्हाला उबवणुकीच्या अंड्यांचं उत्पादन घ्यायचं असेल, त्यावेळेस मात्र त्या शेडला किंवा त्या कळपामध्ये तुम्हाला नर सोडायला हवेत, तरच तुम्हाला उबवणुकीच्या अंड्यांचं उत्पादन मिळू शकेल. ज्या पक्षी घरामध्ये किंवा ज्या शेडमध्ये किंवा ज्या परसामध्ये फक्त आणि फक्त मादी कोंबडी आहे आणि त्यांच्यापासून जे अंडी उत्पादन मिळतं ते फक्त टेबल पर्पज म्हणजे खाण्यासाठी वापरलं जातं, कारण त्याच्यामध्ये पिल्लू जन्माला येत नाही. त्यालाच आपण इनफर्टाईल एग किंवा असफल अंडी किंवा व्हेजिटेरियन अंडी म्हणतो. आणि ज्या कळपामध्ये किंवा ज्या शेडमध्ये ज्या परसामध्ये नर मादी एकत्र असतात, सायंटिफिकली 10 माद्यांमध्ये 1 नर असा रेशो ठेवला जातो उबवणुकीच्या अंड्यांच्या उत्पादनासाठी. अशा वेळेस त्या कळपातनं मिळणारी जी अंडी आहेत ती उबवणुकीची अंडी असतात. त्यांनाच आपण फर्टाईल एग, नॉन व्हेज अंडी किंवा सफल अंडी म्हणजे ज्यातनं पिल्लू जन्माला येऊ शकतं. हे झाले अंड्यांचे 2 प्रकार. म्हणूनच मी म्हटलं मगाशी की हॅचरी मॅनेजमेंट सुरुवात करण्यापूर्वी अंड्यांमधला फरक जर समजला तर आपण हॅचरी मॅनेजमेंटकडे वळू शकतो. हॅचरीमध्ये पिल्ल निर्मितीसाठी टेबल पर्पजची एग बसवून चालत नाही, कारण ती अंडी फक्त माद्यांपासून मिळालेली असतात. हॅचरीमध्ये किंवा कोंबडीखाली रवणीला बसवतानाची जी अंडी आहे ती नर मादी मिक्स असतील अशा शेडमधून किंवा अशा कळपातूनच घेतलेली कधीही चांगली, जेणेकरून पिल्लांचं प्रमाण किंवा पिल्ली निर्मितीचं प्रमाण आपल्याला चांगलं मिळू शकेल. आता अंड्यांची उबवणूक कृत्रिम पद्धत आणि नैसर्गिक पद्धत 2 प्रकारे केली जाते. नैसर्गिक पद्धत सगळ्यांना माहिती आहे. गावाकडे सगळे खुडूक कोंबडी खाली उबवणुकीची किंवा रवणीची अंडी ठेवतात आणि 1 दिवसांची पिल्ली काढतात. नैसर्गिक पद्धतीमध्ये जसं कोंबडी स्वतःची ऊब देऊन स्वतःच्या पंखांखाली किंवा स्वतः त्या अंड्यांवर बसवून 21 दिवस अंडी रवणीला बसवल्यापासून पिल्लू जन्माला येईपर्यंतचा जो कालावधी आहे 21 दिवसांचा, ते 21 दिवस ती स्वतःची ऊब देत असते. आणि पूर्ण त्या 21 दिवसांमध्ये तिच्या शरीराचं तापमान त्या एरियामध्ये ज्या ठिकाणी तिला आपण रवणीसाठी बसवलेलं आहे त्या ठिकाणी पाण्याची प्लेट, खाद्य पाण्याची प्लेट ठेवली जाते. त्या पाण्याच्या प्लेटचा एक फायदा असा होतो की ती जिथं बसवली आहे रवणीसाठी त्या एरियामधली ह्युमिडिटी मेंटेन केली जाते त्या पाण्याच्या डिशने. पिरियडिकली तुम्ही जर बघितलं असेल, गावाकडे रवणीला बसवल्यानंतर बायका 2 ते 3 वेळेस ती पाण्याची प्लेट बदलतात. पाण्याचं तापमान बदललं की ती प्लेट काढतात. किमान 2 ते जास्तीत जास्त 3 ते 4 वेळेस पाण्याची प्लेट बदलली जाते, जेणेकरून कोंबडी स्वतःचं टेम्परेचर त्या अंड्यांना देत असताना आतली ह्युमिडिटी पण मेंटेन होणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जर रवणीची कोंबडी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, खुडूक कोंबडीचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, तर ती स्वतःच्या पायाने ती अंड्यांना हलवते. दिवसातनं 2, 4, 6 जसं तिला आठवेल त्या पद्धतीने ती
रवणीची अंडी हलवत असते. ह्याचा उद्देश एकच आहे, म्हणजे निसर्गाची कमाल म्हणायला हरकत नाही, की आत जी पिल्लं तयार होणार असतात, ती एका बाजूला चिकटून ॲबनॉर्मल होऊ नये किंवा एका बाजूला चिकटून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून नैसर्गिकरित्या कोंबडी स्वतःच्या पायाने ती उबवणुकीची अंडी हलवत असते. त्यात एक बेनिफिट असा आहे, त्यात आवाज येतो. त्यात एक फायदा असा होतो की ज्या वेळेस कोंबडी रवणीला बसवलेली असते, थोडंसं मॅनेजमेंटकडे जाऊया. नैसर्गिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस कोंबडी रवणीला बसवतो आपण त्या ह्याच्यामध्ये, कारण कोंबडी ज्यावेळेस रवणीला बसवायची असते त्यावेळेस खुडूक बसलेली कोंबडी शोधून उबवणुकीची अंडी त्याच्या खाली ठेवायची असतात. जी जागा निवड केली जाते ती एकांतात एका कोपऱ्यात एका बाजूला असायला हवी. ती जागा स्वच्छ निर्जंतुक केलेली असायला हवी आणि तिथे कोंबडी बसवण्यासाठी त्या कोंबडीला सवय लागण्यासाठी किमान 1 ते 2 दिवस अगोदर तिला सवय लावणं गरजेचं असतं. आणि नंतर तुम्ही गावाकडे तुम्हाला पारंपरिक पद्धत माहीतच असेल, ती टोपली असते किंवा अर्ध मडक्याचा तुकडा असतो, त्याच्यामध्ये राखुंडी किंवा गवताचं धाटं म्हणतात, मऊ लुसलुशीत असतं, ते टाकलं जातं आणि त्याच्यावर अंडी ठेवून कोंबडीला बसवलं जातं. आता ज्या एरियामध्ये कोंबडीला रवणीसाठी बसवलेलं आहे तिच्या बाहेरच्या बाजूने किमान 2 ते 2.5 इंचाचा चुन्या पावडरचा थर देणं अपेक्षित आहे. पण गावाकडे ह्या बारीक गोष्टी कुणाच्याही लक्षात येत नाही किंवा करणं होत नाही. कारण चुन्यामध्ये जी असलेली अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे ती त्या अंड्यामध्ये तयार होणाऱ्या पिल्लासाठी खूप फायद्याची आहे. ते कसं? कारण किमान दिवसातनं 2 ते 3 वेळेस कोंबडीला आपण फिरण्यासाठी बाहेर सोडत असतो डालग्यामधनं. ती कोंबडी बाहेर जाऊन जिथेही जागा मिळेल तिथे फिरून जे काही खाद्य आहे ते खाऊन परत अंड्यांवर बसण्यासाठी येत असते. अशा वेळेस ती कुठे जाऊन येते, तिचे पाय कशात बुडालेले असतात, धूळ वगैरे पंखांना लागलेली असते. मग तिकडून फिरून आल्यानंतर चुन्यातनं जात असताना चुना थोडाफार उडतो आणि तो तिच्या पायांना आणि पंखांना पोटाच्या भागाला लागला की ती ऑटोमॅटिक नंतर आत गेल्यानंतर अंड्यांवर बसणार असते. अंडी आपली सछिद्र असतात, म्हणजे बारीक बारीक पोर्स असतात. त्या पोर्समधनं व्हेंटिलेशनचं काम होत असतं आणि त्या पोर्समधनं इन्फेक्शनचे चान्सेस जाऊ नये आज जन्माला येणाऱ्या पिल्लाला, म्हणून किमान 2 ते 2.5 इंचाचा जाडीचा चुन्याचा थर आपण देणं अपेक्षित आहे. ही झाली नैसर्गिक पद्धत. कृत्रिम पद्धतीमध्ये मशीनची किंवा हॅचरी मशीन ज्याला आपण म्हणतो, हॅचर आणि सेटर, त्या मशीनची मॅनेजमेंट सेम ह्याच पद्धतीने कोंबड्यांचं तापमान जे आहे कोंबडीचं ते त्या मशीनमध्ये मॅनेज केलेलं असतं आणि ह्युमिडिटी मेंटेन केलेली असते. साधारण 98 ते 99.8 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 37 ते 37.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या मशीनचं असतं आणि ह्युमिडिटी असते साधारण 87 ते 88.5 डिग्री फॅरेनहाइट. या प्रमाणात तिथे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन केली जाते. आता अंडी सेटिंग करत असताना मशीनमध्ये अंड्यांचं ग्रेडिंग केलं जातं. ग्रेडिंग म्हणजे काय? अंड्यांची प्रतवारी ठरवली जाते, ज्याच्यामध्ये अंड्यांची साईज साधारण 3 ते 3.5 इंचाची, वरचा भाग गोलाकार, खालचा भाग निमुळता. कारण अंडी सेटिंग करत असताना अंडी सेटिंगच्या ट्रे मध्ये निमुळता भाग खालच्या बाजूला आणि गोलाकार भाग वरच्या बाजूला येणं अपेक्षित आहे. कारण वरच्या बाजूला जी एअर सॅक असते, हवेची पोकळी ज्याला आपण म्हणतो, अंडी उकडल्यानंतर किंवा फोडल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गोलाकार भाग जो आहे त्याच्या बाजूला एक छोटीशी हवेची पोकळी असलेली तुम्हाला दिसते. त्याचं पण काम सेम जसं ह्युमन मध्ये आईच्या नाळेतनं बाळाला जशी पोषक तत्व पोहोचत असतात ते काम ती एअर सॅक करत असते.
म्हणून अंडी सेटिंग करत असताना गोलाकार भाग वर आला पाहिजे. ग्रेडिंग करत असताना टिचलेली, फुटलेली, बारीक होल पडलेली, थिन शेल म्हणजे कवचाचा जाडी कमी असलेली, कवचावर रिंग असलेली, मोठी साईज असलेली, गोलाकार साईज असलेली अंडी बाजूला काढली जातात आणि जी आयडियल साईज आहे, साधारण 3-3.5 इंचाच्या अंड्याची लेंथ आणि साधारण 45 ते 55 ग्राम वजन, या पद्धतीची अंडी मशीनमध्ये सेटरमध्ये किमान 19 दिवस, 18 ते 19 दिवस मी मगाशी सांगितलेल्या टेम्परेचरला सेट केली जातात. सेटर मशीनमध्ये सुरुवातीला हे 98 ते 99.9 डिग्री फॅरेनहाइट आणि 87 ते 88.5 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन केलेली असते. आणि ह्या सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तापमानाची आवश्यकता जास्त असते, कारण पिल्ल जन्माला येण्यासाठी टेम्परेचर गरजेचं असतं. आणि ह्या 18 ते 19 दिवसांच्या कालावधीमध्ये नैसर्गिकरित्या जसं कोंबडी स्वतःच्या पायाने अंड्यांना हलवते, तसं मशीनमध्ये टर्निंगची प्रोसेस असते. किमान 3 ते 4 तासांच्या गॅपने ऑटोमॅटिक मशीनमध्ये अंडी टर्न होतात 360च्या अँगलने, जेणेकरून जसं नैसर्गिकरित्या पायाने हलवून कोंबडी पिल्लाला सगळ्या बाजूने व्हेंटिलेशन मिळावं आणि ॲबनॉर्मल जन्माला येऊ नये म्हणून करते, तसं कृत्रिम पद्धतीमध्ये त्या मशीनमध्ये सेटिंग केलेलं असतं. 18 ते 19 दिवस ठेवल्यानंतर 19व्या दिवशी कॅन्डलिंग केलं जातं. कॅन्डलिंग म्हणजे काय? इंटरनल एक्झामिनेशन ऑफ एम्ब्रियोनेटेड चिक, म्हणजे उबवणुकीच्या अंड्यामध्ये पिल्लू जन्माला येण्याची शक्यता किती आहे हे तपासलं जातं. ते लाईटद्वारे तपासलं जातं. एका अंधाऱ्या खोलीमध्ये लाईटाचा प्रकाश पाडून अंड्यांचे ट्रे 19 दिवसांचे त्या लाईटच्या वर पास केले जातात आणि ज्या अंड्यांमधनं लाईट परावर्तित होऊन बाहेर येतो, लालसर टिंज दिसते किंवा लाल लाल स्पॉट दिसतात, अशी अंडी बाजूला काढली जातात, जेणेकरून ज्यातून पिल्ल येत नाही म्हणून ती डिस्कार्ड केली जातात. त्याचा उपयोग फक्त आणि फक्त खतासाठी होऊ शकतो, खाण्यासाठी होऊ शकत नाही, कारण 18 ते 19 दिवस त्या टेम्परेचरला ठेवून अंड्यांमध्ये डिग्रेडेशन आणि गॅसेस तयार झालेले असतात. त्याच्यामुळे तशी अंडी खाण्याच्या उपयोगाची बिलकुल नसतात. कॅन्डलिंग झाल्यानंतर 19व्या दिवशी ती अंडी हॅचरमध्ये शिफ्ट केली जातात. हॅचरमध्ये शेवटच्या 3 दिवसांमध्ये, 2.5 ते 3 दिवसांमध्ये त्या मशीनचं किंवा त्या हॅचरचं टेम्परेचर साधारण 98 ते 98.5 डिग्री फॅरेनहाइट आणि ह्युमिडिटी मात्र 88 ते 90 डिग्री फॅरेनहाइटच्या दरम्यान ठेवली जाते. का? कारण ह्युमिडिटी त्या पिरियडमध्ये गरजेची असते. आत जो एम्ब्रियो 19 दिवसांमध्ये 80 ते 85% डेव्हलप झालेला असतो, तो आतल्या बाजूने चोच मारून कवच फुटण्यासाठी ह्युमिडिटी गरजेची असते. म्हणून शेवटच्या दिवसांमध्ये हॅचरमध्ये ह्युमिडिटी 88 ते 90 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत चालते आणि 21व्या दिवशी पिल्ल जन्माला येतात. ही झाली हॅचरीची मॅनेजमेंट. आता पिल्ल जन्माला आल्यानंतर व्यवसाय करत असताना पक्ष्यांची मॅनेजमेंट कशी करावी ह्याकडे आपण वळूया. ह्याच्यामध्ये सुद्धा चिक मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकार आहे. चिक मॅनेजमेंट म्हणजे 1 दिवसांच्या पिल्लांची मॅनेजमेंट करणे, ज्यालाच ब्रुडिंग असं म्हणतात. ब्रुडिंग म्हणजे काय? आर्ट अँड सायन्स ऑफ रेअरिंग चिक्स, म्हणजे 1 दिवसाच्या पिल्लांना नॅचरल वातावरणात संगोपित करण्याची जी कला स्वतःचं कौशल्य आणि सायन्सचा आधार घेऊन वापरून केली जाते, त्यालाच ब्रुडिंग म्हटलं जातं. नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत ह्या 2 प्रकार आहे. नैसर्गिक पद्धत सगळ्यांना ठाऊक आहे. रवणीला बसवलेल्या अंड्यांमधनं पिल्ल जन्माला आली की कोंबडी तिच्या पंखाखाली आणि सोबत घेऊन फिरत असते आणि मादी कोंबडी जसं जसं पुढे जाईल किंवा खाद्य खाईल, जसं वागेल त्याचं अनुकरण ती पिल्ली करत असतात.
तसं आर्टिफिशियल ब्रुडिंग, ज्याच्यामध्ये कृत्रिम पद्धत, ज्याच्यामध्ये आपल्याला पिल्लं घेतल्यापासून त्यांची मॅनेजमेंट, आपण जो काही व्यवसाय करणार आहे कुक्कुटपालनाचा, त्याची मॅनेजमेंट आपल्याला त्या पद्धतीने, जे ब्रॉयलरचं असेल किंवा लेअरचं असेल, त्या पद्धतीने मॅनेजमेंट करावी लागते. नेक्स्ट आर्टिफिशियल ब्रुडिंग. आता ब्रुडिंग म्हणजे आपण बघितलं की एक दिवसाच्या पिल्लांना संगोपित करायचं आहे, पण ते संगोपित करत असताना कृत्रिमरित्या ऊब दिली जाते आणि ते कृत्रिमरित्या ऊब देण्यासाठी जी साहित्य वापरली जातात त्याला ब्रुडर्स असं म्हणतात. आता सर्वसाधारण कोंबड्यांचं टेम्परेचर, पिल्लांचं टेम्परेचर 41 डिग्री सेल्सिअस इतकं असतं पिल्लांचं, आणि मोठ्या कोंबड्यांचं टेम्परेचर त्याच रेंजमध्ये 39 ते 41 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 104 ते 107 डिग्री फॅरनहाइट एवढं नॉर्मल बॉडी टेम्परेचर पक्ष्यांचं असतं. आता ब्रुडिंगमध्ये साधारण 5 प्रकार पडतात: कॅनापी ब्रुडिंग, इन्फ्रारेड ब्रुडिंग, बॅटरी ब्रुडिंग, केरोसिन ब्रुडिंग आणि चारकोल ब्रुडिंग. केरोसिन ब्रुडिंग आणि चारकोल ब्रुडिंग ह्या पारंपरिक पद्धती आहे. आता माझ्या मते अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक असतील की जे त्या पद्धतींचा वापर करतात, आणि त्याच्यामध्ये रिस्क पण भरपूर आहे. सर्रास आणि सोयीस्कर चालणारी जी ब्रुडिंगची पद्धत आहे ती आहे कॅनापी ब्रुडिंग. कॅनापी ब्रुडिंग मध्ये आपला जो वॅटचा पिवळा बल्ब येतो, तो बल्ब वापरला जातो पिल्लांना ऊब देण्यासाठी. कॅनापी ब्रुडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की चिक गार्ड, ज्या एरियामध्ये आपण पिल्ल जोपासण्यासाठी घेणार आहे त्या एरियामध्ये चिक गार्ड बसवला जातो. साधारण 5 ते 6 फूट डायमीटर किंवा त्रिज्या किंवा ज्याला आपण व्यास म्हणतो, 5 ते 6 फूट व्यास असलेल्या चिक गार्ड मध्ये 250 ते 300 पिल्ली आरामात आपण संगोपनाला घेऊ शकतो. चिक गार्ड म्हणजे काय? आता तुम्ही हे बाजूला पत्र्याचं सर्कल किंवा गोलाकार मध्ये जो पत्रा बसवलाय तो बघतात, त्याला चिक गार्ड म्हटलं जातं. साधारण 1 ते 1.5 फूट उंचीचं आणि 5 ते 6 फूट डायमीटर असलेलं हे चिक गार्ड आहे. आणि ह्याला सेंटरला एक बल्ब लावण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या काळात किमान 1 आठवडा प्रत्येक पिल्लाला 2 वॅट प्रति पिल्लू लाईटची गरज असते. त्याप्रमाणे त्या चिक गार्ड मध्ये लाईटची अरेंजमेंट केली जाते. चिक गार्डचा फायदा हा होतो की सुरुवातीच्या काळात सगळ्याच पिल्लांना उभेची गरज असते. एरिया रेस्ट्रिक्ट केला चिक गार्डने की त्या एरियामध्ये तो लाईट व्यवस्थित पोहोचतो आणि सर्व पिल्लांना ती ऊब मिळाली की त्यांना सर्व्हाइव्ह करायला सोपं जातं. साधारण 250 ते 300 पिल्लांसाठी 3 खाद्याची 3 पाण्याची भांडी ह्या जागेमध्ये, प्लस पिल्लांना व्यवस्थित मुक्त पद्धतीने फिरता येईल अशा पद्धतीची ती मॅनेजमेंट असते. आता पिल्ल मी व्यवसाय करायला घेतला, ब्रॉयलरचा असेल किंवा लेअरचा असेल, आणि मी पिल्ल आणली, मग डायरेक्ट मी चिक गार्ड मध्ये टाकणार का? नाही. त्याच्यासाठी माझं शेड क्लिनिंग पण तेवढंच महत्वाचं आहे. शेड क्लिनिंग मध्ये काय येतं? तुमचं शेड जे आहे, नवीन बांधकाम असेल किंवा जुनं बांधकाम असेल, जुन्या बांधकामामध्ये तुमचा मागचा लॉट गेलेला असेल, तर अशा वेळेस तुमची सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूने शेडची जाळी काढणं, झटकून घेणं आलं. त्याच्यानंतर कॉस्टिक सोडा, ज्याला आपण निरमा म्हणतो, त्याच्याने सगळं शेड आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेणं आलं. ह्या प्रोसिजरसाठी किमान 2.5 ते 3 दिवस जातात. त्याच्यानंतर सुकण्यासाठी धरून 1-3 दिवस गेले शेड क्लीन ड्राय व्हायला. त्याच्यानंतर तुमचं चुना लेपणं आलं. चुन्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि उन्हाची तीव्रता कमी करण्याची जी पॉवर आहे, त्याचा खूप फायदा पोल्ट्री व्यवसायामध्ये होतो. शेडला चुना मारत असताना आतून बाहेरून छतापासून खालच्या जमिनीपर्यंत जर फवारणी केली तर पुढच्या दृष्टीने होणारी पक्ष्यांमधली मरतूक आपल्याला टाळता येते. आणि बाहेरच्या बाजूने ही केली तर
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता कमी करण्याचं प्रमाण ते चुना लेपलेल्या भिंतींद्वारे केलं जातं. म्हणून बाहेरच्या बाजूने पण चुना लेपला तर अतिउत्तम. स्वच्छता झाल्यानंतर आतल्या बाजूला जिथं आपण चिकगाड लावणार आहे त्या एरियामध्ये चुन्याची खडी किंवा चुनखडी बारीक क्रिस्टल्स असतात बरडसारखे किंवा रवाळ असतात किंवा आपली चुन्याची बुकटी पण तुम्ही वापरू शकतात. ती त्या चिकगाडच्या एरियामध्ये फवारून त्याच्यावर साधारण 1 ते 1.5 इंचाचं भातूस टाकायचं. नंतर त्याच्यावर न्यूजपेपर अंथरायचा. न्यूजपेपर ह्यासाठी अंथरायचा कारण 1 दिवसाच्या पिल्लाला खाद्य आणि पाणी खाणं आणि पिणं माहीत नसतं. त्याच्यासाठी पेपर अंथरला जातो आणि नंतर खाद्य पाण्याची भांडी सर्कल मॅनरमध्ये अरेंज केली जातात गोलाकार पद्धतीमध्ये. 1 खाद्याचं 1 पाण्याचं, 1 खाद्याचं 1 पाण्याचं. पण गोलाकार पद्धतीमध्ये मांडत असताना भांडी एकमेकांना चिकटवून कधीही लावायची नाही. साधारण अर्धा ते 1 फुटाचा गॅप ठेवून मग ती सर्कलमध्ये मांडायची. जर समजा आपला 5 ते 6 फूट व्यास असलेली आहे तर बाहेरच्या बाजूने 1 फूट आतल्या बाजूला अशा सर्कलमध्ये जर तुम्ही भांड्यांची मॅनेजमेंट केली तर साधारण 1.5 फुटाचं अंतर सगळ्या भांड्यांमध्ये आरामात येतं. नंतर आहे तुमचं लाईटची मॅनेजमेंट. लाईट तुम्ही पिल्लाच्या डोक्यावर हात ठेवून वरच्या बाजूला 3 फुटापर्यंत साधारण एक 200 वॅटचा पिवळा बल्ब तुम्ही 250 ते 300 पिल्लांसाठी वापरू शकता. नेक्स्ट. नंतर आहे इन्फ्रारेड ब्रूडिंग. इन्फ्रारेडचा जो लाल कलरचा लाईट आहे तो ऊब देण्यासाठी पण वापरला जातो. साधारण 200 ते 250 वॅटचा जो इन्फ्रारेडचा बल्ब आहे तो साधारण 250 पिल्लांसाठी सफिशियंट आहे. म्हणजे त्याची ऊब 250 वॅटचा जो बल्ब आहे तो 250 पिल्लांसाठी व्यवस्थित ऊब देऊ शकतो. आणि इन्फ्रारेडचा फायदा हा होतो की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करायचा पॉवर आहे आणि त्याच्यामध्ये जे सूर्यकिरणातनं आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची गरज असते ती त्या इन्फ्रारेडच्या लाईट मधून पिल्लांना मिळत असते. आणि ह्याच्यामुळे व्हिटॅमिन डी मिळालं की ऑटोमॅटिक बोन आणि मसल डेव्हलप व्यवस्थित नॉर्मल पद्धतीमध्ये होत असतात आणि कॅनाबोलिझम होत नाही. कॅनाबोलिझम म्हणजे काय की एकमेकांना मारणे, चोचा मारणे, जखमा करणे ही जी प्रक्रिया आहे पक्ष्यांमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं. नंतर आहे बॅटरी ब्रूडिंग. ही मोठ्या मोठ्या एव्हियरीज जे कमर्शियल फार्म आहेत, साधारण 60% कमर्शियल अंड्यांचे जे फार्म आहेत तिथे पिंजरा पद्धतीमध्ये बॅटरी ब्रूडिंग वापरलं जातं. साधारण एका रोला म्हणण्यापेक्षा एका पिंजऱ्यामध्ये किमान 5 पक्षी ठेवलेले असतात आणि आता माझ्या मते 25 वॅटचा काहीतरी बल्ब येतो. 25 ते 60 वॅटचा बल्ब एका पिंजऱ्यामध्ये ठेवून जे आपल्या इन्व्हर्टर टाईप मध्ये बॅटरी असतात त्या एका रो मध्ये अरेंज केलेल्या असतात आणि त्याचा सप्लाय त्या केजेस मध्ये दिलेला असतो. नेक्स्ट सर. मगाशी म्हटल्याप्रमाणे पारंपरिक ज्या ब्रूडिंगच्या पद्धती आहे केरोसिन आणि चारकोल ब्रूडिंग तुम्हाला जर फोटोमध्ये दिसत असेल तर एका ह्याच्यामध्ये जुने कंदील होते, कंदील लावलेला आहे ज्याची उष्णता त्या काच आणि जो पत्रा आहे ते गरम होतात आणि त्याची उष्णता त्या पिल्लांना मिळत असते. त्याचप्रमाणे चारकोल मध्ये कोळशाची धग केली जाते, निखारे ज्याला आपण म्हणतो, आणि ते मटक्यामध्ये ते कोळसा ठेवून त्याची धग त्याचा मटका गरम होतो आणि त्याची जी ऊब येते ती इतर पिल्लांना पोचवली जाते. ह्याचा ड्रॉबॅक एकच आहे, समजा कंदील कलंडला तर तुसासहित सगळंच पेटून खाक होतं आणि चारकोलचं जे आहे कोळशाचं त्याची ही सेम पद्धत. समजा त्याला धक्का लागला आणि खाली पडलं की ते सगळं पेटण्याचे चान्सेस असतात किंवा त्याच्या बाजूने फिरत पक्षी किंवा पिल्लं गेलं तर चटके लागून तिथे मरण्याचे चान्सेस पण भरपूर असतात.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिकगार्ड साधारण 5 ते 6 फूट व्यास असलेलं, डायमीटर असलेलं, 1 ते 1.5 फूट उंच असलेलं चिकगार्ड वापरलं जातं पिल्लांना एकत्र एका स्पेसिफिक एरियात ठेवण्यासाठी, जिथे आपण पिल्लांना ऊब देणार आहे आणि ती ऊब सगळ्या पिल्लांना व्यवस्थितरित्या पोहोचावी यासाठी. आता चिकगार्ड तुम्ही पत्र्याचं पण वापरू शकतात, ॲक्रेलिक वापरू शकतात किंवा प्लास्टिकचं फोल्डेबल पण येतं, ते पण वापरू शकतात. फक्त पृष्ठ्याचं चिकगार्ड कधीही वापरायचं नाही, कारण चिकगार्ड ओलं झालं की त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यातनं पिल्लं त्या लिमिटेड एरियातनं बाहेर गेली की मग ऊब द्यायला जरा त्रास होतो. आता ज्या वेळेस आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपर अंथरला आणि सर्कल मॅनरमध्ये आपण खाद्य-पाण्याची भांडी ठेवली आहे. खाद्य-पाण्याची भांडी भरत असताना थोडंसं खाद्य पेपरवर पण अंथरायचंय. जसं आपण शेतात युरिया फवारतो त्या पद्धतीमध्ये खाद्य त्या पेपरवर टाकायचं आहे. जेणेकरून पिल्लांना आत सोडल्यानंतर ती पिल्लं खाद्य खात खात ऑटोमॅटिक भांड्यांकडे वळतात. मग त्यांना हळूहळू समजायला लागतं की ह्या भांड्यांमध्ये खाद्य आणि ह्या भांड्यांमध्ये पाणी आहे. त्या पद्धतीने किमान 2 ते 3 दिवस तो पेपर ठेवून त्यांना सवय लागली भांड्यात खायची की तुम्ही तो पेपर विथड्रॉ केला तरी चालतो. पण पेपर मात्र रोजच्या रोज सकाळचा बदलला पाहिजे, कारण त्यांची शीट पडणं, खाद्य-पाणी खात असताना, पाणी पित असताना पाणी सांडणं, ह्याच्यामुळे पेपर ओला झाला की तो गारठा पिल्लांसाठी चांगला नाही. म्हणून ती पेपर आपल्याला दिवसातनं एकदा तरी बदलणं अपेक्षित आहे. आता पिल्लांना लाईट व्यवस्थित मिळते आहे की नाही ह्याची तपासणी आपण कशी करणार? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिल्लं साधारण 2-2.5 इंचाच्या हाईटला जर आपण बघितलं तर त्याच्या डोक्यावर उलटा हात ठेवायचा आणि साधारण 2.5 ते 3 फुटापर्यंत आपला लाईट दिला गेला पाहिजे. लाईट दिल्यानंतर जर समजा लाईटच्या खाली सगळी पिल्लं एकत्र जमा व्हायला लागली तर याचा अर्थ पिल्लांना थंडी वाजते आणि उष्णता तुमची कमी पडते. मग तुम्ही त्या नॅचरल बिहेवियरवर तुमची मॅनेजमेंट लाईटची करू शकताय. समजा पिल्लं 250 ते 300च आहे, मी 200चा बल्ब पण लावलाय तरी पण उष्णता कमी पडते. मग ह्याला पर्याय एक सोपा, एक लाकडाची काठी आणणे किंवा 100-100चे 2 बल्ब 2 फुटावर लावणे, जेणेकरून सगळीकडे उष्णता व्यवस्थित पोहोचेल. जर समजा लाईटच्या खालून पिल्लं बाजूला पळायला लागली आणि लाईट खाली थांबतच नाहीये, अर्धा दिवस झाला, 1 दिवस झाला, तर अशा वेळेस हीट जास्त होते, म्हणजे बल्बची उष्णता जास्त होते, ती पिल्लांना सहन होत नाहीये. अशा वेळेस तुम्ही अर्धा ते 1 फूट हाईट त्या लाईटची वाढवून घेऊ शकताय. समजा एखाद्या ठिकाणी पिल्लांना ठेवून 1-2 दिवस झाले आहेत आणि एक वेगळं काहीतरी आवाज आला किंवा घाबरले पिल्लं, तर ती लाईट खाली थांबत नाही. एका बाजूला एकमेकांच्या अंगावर चढायला चालू करतात आणि गुदमरून मरण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस तुम्हाला पिल्लांना नॉर्मल करणं गरजेचं असतं. मग नॉर्मल करणं म्हणजे काय? की त्यांना एकत्र एकमेकांच्या अंगावर न येऊ देता त्यांना रुटीनली पूर्ण त्या चिकगार्डमध्ये नॉर्मल पसरवणं सगळीकडे आणि रेग्युलर तिथे थांबून थोडंसं म्युझिक किंवा थाळी वाजवणं किंवा टाळी वाजवणं, जेणेकरून पिल्लं अलर्ट होतील आणि घाबरणार पण नाही. आणि जर समजा त्यांचं नॅचरल बिहेवियर सगळीकडे पूर्ण चिकगार्डमध्ये व्यवस्थित युनिफॉर्मली पिल्लं पसरलेली आहेत, रेग्युलर रुटीनली खाद्य-पाणी चालू आहे, हे जर तुम्हाला समजलं तर ह्याचा अर्थ तुमचं चिकगार्ड आणि ब्रूडिंगची मॅनेजमेंट व्यवस्थित होते आहे. नेक्स्ट सर. नेक्स्ट. आता ब्रूडिंगची मॅनेजमेंट नंतर समजा ब्रॉयलरच्या पक्ष्यांचा आपण घेऊया. ब्रॉयलरचे जे पक्षी आहेत ती बॅच तुमची साधारण 45 ते 55 दिवसांमध्ये बाहेर पडते मार्केटला. ब्रॉयलरमध्ये चिक मॅनेजमेंट किंवा ब्रूडिंग ज्याला आपण म्हणतो ते साधारण 10 दिवस केलं जातं. पहिले 10 दिवस किंवा 1 आठवडा. ह्याच्यामध्ये पिल्लांना सेम कॅनापी ब्रूडिंग, पिवळा लाईट देऊन किंवा इन्फ्रारेडचा लाईट देऊन पिल्लांचं ब्रूडिंग केलं जातं आणि नंतर मोकळ्या तुसावर चिकगार्ड काढलं जातं. पण चिकगार्ड काढण्याच्या अगोदर
जो राहिलेला शेडचा एरिया आहे तिथे युनिफॉर्मली तूस, गव्हाचा कोंडा किंवा सॉडस्ट, लाकडाचा भुसा, हे जे आहे हे व्यवस्थितरित्या पसरवलं जातं 2.5 ते 3 इंचाचा थर, आणि नंतर तो चिक गार्ड काढून पिल्लांना व्यवस्थित पूर्ण जागेत मोकळं सोडलं जातं. आता पूर्ण मोकळं जरी सोडलेलं असेल त्या शेडमध्ये, 1000ची कॅपॅसिटी आहे, पिल्लं पण माझी 1000च आहेत, अशा वेळेस त्यांची लाईटची मॅनेजमेंट सुद्धा साधारण 3.5 ते 5 फुटावर केलेली असते, म्हणजे ऊब पण मिळेल आणि व्यवस्थितरित्या पिल्लांचं संगोपन पण होईल. साधारण 10 दिवसांनंतर ब्रॉयलरच्या पक्ष्यांमध्ये किंवा अंड्यांच्या पक्ष्यांमध्ये ग्रोईंग स्टेजला एक 40 ते 45 पक्ष्यांमागं एक खाद्याचं आणि 35 ते 40 पक्ष्यांमागं एक पाण्याचं भांडं आपण पक्ष्यांना ठेवत असतो. नेक्स्ट. आता खाद्याचा प्रकार बघूया. खाद्य खाऊ घालण्याचं ज्याला आपण फिजिकल अपिअरन्स म्हणूया, ह्याच्यामध्ये मॅश फिडिंग, पेलेट फिडिंग आणि क्रम्बल फिडिंग असे प्रकार येतात. मॅश फिडिंग म्हणजे 710 मिली मायक्रॉन एवढी बारीक असलेली, ज्याला आपण रवाळ किंवा त्याच्यापेक्षाही बारीक म्हणूया, त्या पद्धतीचं खाद्य असतं जे चिक स्टेजमध्ये किंवा पिल्लांच्या स्टेजला वापरलं जातं. त्यालाच चिक मॅश पण म्हटलं जातं. नंतर आहे पॅलेट फिडिंग. पॅलेट म्हणजे कॅप्सूलच्या आकाराच्या लांबट गोळ्यांच्या स्वरूपात खाद्य बनवलं जातं आणि ते खाद्य पक्ष्यांना खाऊ घातलं जातं. नंतर आहे क्रम्बल फिडिंग. क्रम्बल म्हणजे जाडसर भरड असलेलं खाद्य. हे क्रम्बल लेईंग असेल, लेयरचे पक्षी असतील किंवा ब्रॉयलरचे पक्षी असतील अशांमध्ये वापरलं जातं. आणि पॅलेट फिडिंग जे आहे ते साधारण लेयरच्या पक्ष्यांमध्ये उपयोग केला जातो त्याचा. नेक्स्ट. कुक्कुट खाद्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 6 न्यूट्रिशनल इन्ग्रेडियंट आहेत, ज्याच्यामध्ये आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. आता कुक्कुट खाद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मी व्यवसाय करत असताना ब्रॉयलरचा करणार आहे की लेअरचा करणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ब्रॉयलरचा व्यवसाय जर करत असेल तर ब्रॉयलरच्या खाद्यामध्ये 47वी स्लाइड घ्या, 47. ब्रॉयलरच्या पक्ष्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण खाद्यामध्ये जास्त असतं, कारण आपण ब्रॉयलरच्या पक्ष्यांपासून मांसल उत्पादन घेणार असतो आणि कटिंगसाठी ते विक्रीला काढत असतो. म्हणून चिक स्टेजला म्हणजे पिल्लांच्या स्टेजला त्यांच्या खाद्यामध्ये साधारण 23 ते 24% प्रोटीनचं प्रमाण असतं. त्यांच्या ग्रोईंगच्या स्टेजला 21 ते 22% प्रोटीनचं प्रमाण आणि फिनिशर स्टेजला 20 ते 21%. आता लेअरचे जर पक्षी तुम्ही बघितले, इवन त्यांची बॉडी लँग्वेज जरी बघितली, तर ब्रॉयलरचे पक्षी पिल्लांच्या स्टेज पासून जर ऑब्झर्वेशन केलं तर फॅटीनेस असतो आणि अंड्यांचे जे पक्षी असतात त्यांची बॉडी लँग्वेज स्लिम असते. ब्रॉयलरच्या पक्ष्यांमध्ये जे आपण खाद्य देणार आहे ते प्रोटीन ऍडेड किंवा प्रोटीन कंटेंट असलेलं असतं, जेणेकरून ते प्रोटीन फॅटच्या स्वरूपात स्टोअर होतं आणि मग आपल्याला वजन पक्ष्यांचं मिळतं आणि मग आपण कटिंगसाठी ते ब्रॉयलरचे पक्षी विकत असतो. अंड्यांचे जे पक्षी आहे त्याच्यामध्ये खाद्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण ॲज कम्पेअर कमी असतं. चिक स्टेजमध्ये साधारण 20 ते 21% प्रोटीन लागतं, ग्रोईंग स्टेजमध्ये 17 ते 18% आणि लेईंग फेजमध्ये साधारण 16 ते 17% प्रोटीनचं प्रमाण आवश्यक आहे. आता ब्रॉयलर आणि लेअर ह्याचं व्यवस्थापन करत असताना मी सकाळी एक उदाहरण दिलं होतं. मला वाटलं 100 पक्षी मी आणले आणि एक 8 दिवस मी ब्रॉयलरचं खाद्य खाऊ घातलं आणि ब्रॉयलरचं खाद्य खाऊ घातल्यानंतर 8-10 दिवसांनी मला असं वाटलं कशाला मी कटिंगला देऊ एवढ्या चांगल्या पक्ष्यांना, त्याऐवजी मी अंड्यांसाठी संगोपनाला घेते. तर कधीही तसा विचार करू नका, कारण सुरुवातीच्या स्टेजला आपण प्रोटीन डाएट देऊन त्यांची फिजिओलॉजी ब्रॉयलरच्या दृष्टीने बनवण्यासाठी पाऊल उचललेलं असतं. एकतर असे पक्षी अंड्यावर यायला खूप वेळ लागतो. जिथं 18 ते 19व्या आठवड्यात अंडी उत्पादन सुरू होणं अपेक्षित असेल
तिथं ह्या पक्ष्यांमध्ये किमान 4 आठवडे किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी मादी पक्षीला अंड्यावर येण्यासाठी लागतो. आणि जर समजा एखादी स्पेसिफिक ब्रीड आहे, फॉर एक्झाम्पल आपण आमच्या इथली ब्लॅक ॲस्ट्रालार्पचं उदाहरण घेऊया. तिला जर सुरुवातीच्या स्टेजला ब्रॉयलरचं खाद्य खाऊ घातलं, तिचं अंडी देण्याचं प्रमाण 160 ते 170 आहे. ती येते 19व्या आठवड्यात अंड्यावर. जर मी ब्रॉयलरचं खाद्य खाऊ घालून 10 दिवसांनी लेअरचं खाद्य चालू केलं, तर ती 19व्या आठवड्यात न येता 24, 25 किंवा 28, 30 मध्ये पण येऊ शकेल अंड्यावर. कारण जोपर्यंत तिच्या शरीरातलं प्रोटीन फॅटच्या स्वरूपात वाढलेलं आहे आणि नॉर्मल फिजिओलॉजी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रेग्युलराइज होत नाही, तोपर्यंत ती कोंबडी किंवा ती मादी कोंबडी अंडी द्यायला सुरुवात करत नाही. सेम कंडिशन, लेअरचे पक्षी जर मी लेअरचं खाद्य खाऊ घातलं सुरुवातीला पक्ष्यांना आणि त्याच्यानंतर ठरवलं कशाला इतके दिवस पाळू, अंड्यावर यायला 4.5 ते पावणे 5 महिने लागतात, त्याच्यापेक्षा मी 40-50 दिवसांमध्ये कटिंगला पक्षी हे करू शकते, संगोपित करू शकते आणि 8-10 दिवसांनी लेअरचं खाद्य बंद करून ब्रॉयलरचं चालू केलं, तर तुमचा तो 10 दिवसांचा खाद्यावरचा खर्च वाया गेला असं समजल्या जातं सायंटिफिकली. कारण लेअरचं खाद्य खाऊ घालून आपण प्रोटीन कंटेंट त्यांना जास्त दिलेलंच नसतं, जे आपल्याला ब्रॉयलरच्या पक्ष्यांसाठी बॉडी, बोन, मसल डेव्हलपमेंटसाठी पिल्लांच्या स्टेजला आवश्यक असतं. म्हणून कधीही व्यवसाय करत असताना पहिले ठरवून घेतलेलं कधीही चांगलं की मला ब्रॉयलर करायचं आहे की लेअर करायचं आहे. नेक्स्ट सर. हा, खाद्यामध्ये असलेली जी मूळ घटकं आहेत त्याच्यामध्ये जे काही ॲनिमल प्रोटीन असेल किंवा व्हेजिटेबल प्रोटीन असेल किंवा इतर इन्ग्रेडियंट आहेत, त्याच्यामधनं पक्ष्यांना काय काय मिळतं. सगळ्यात महत्वाचा घटक आहे कुक्कुट खाद्यामधला मका, कारण ज्याच्यामधनं एनर्जी, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे मिळत असतं. त्याच्यानंतर आहे बाजरा, ज्याला बाजरी, ज्वारी, ह्याच्यामधून एनर्जी, ऊर्जा आणि प्रोटीन फायबर, मसल फायबर डेव्हलपमेंटसाठी प्रोटीन फायबर मिळत असतात. भात किंवा भाताचा कोंडा, भात किंवा कणी जी असते तांदळाची, तांदूळ किंवा तांदळाच्या कणीमधनं कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळत असतात. सोयाबीन मिल किंवा ज्या पेंढी वापरल्या जातात, शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, तिळाची, सूर्यफुलाची, ह्या ज्या पेंडी आहेत ह्या पेंड सुद्धा कुक्कुट खाद्यामध्ये वापरल्या जातात, ज्याच्यामधून प्रोटीन आणि अमायनो ऍसिड्स, अंडी उत्पादन, अंड्यांच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू मध्ये जे अमायनो ऍसिड येतं ते हे खाद्यामध्ये असलेल्या घटकांमार्फतच येत असतं. त्याच्यानंतर सेकंडरी सोर्स आहे त्याचा एनर्जी फायबर, ज्या पेंडी आपण घालतो त्याचा. त्याच्यानंतर मिथ्योनिन, लायसिन, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, एनर्जी, सॉल्ट, हे जे घटक आहे हे ॲनिमल प्रोटीन मधून मिळतात. मग ॲनिमल प्रोटीन कशातनं मिळतं? फिश मिल, बोन मिल आणि ब्लड मिल. हे रक्ती वगैरे तुम्ही हे करतात त्या पद्धतीने बोन मिल मध्ये, ब्लड मिल मधून सुद्धा ॲनिमल प्रोटीन मिळतं. त्याच्यानंतर आहे कॅल्साइट. कॅल्साइटचे खडे किंवा तुकडे कुक्कुट खाद्य बनवताना वापरले जातात, ज्याच्या थ्रू कॅल्शियम मिळत असतं. 54 नंबर, 54 नंबर. हा, कुक्कुट खाद्यामध्ये जो फूड पिरॅमिड आहे की त्या खाद्यामध्ये काय काय आणि किती आवश्यक आहे, ह्याच्यामध्ये ग्रेन्स किंवा ज्याला आपण सिरियल्स किंवा धान्य म्हणतो, कुक्कुट खाद्यामध्ये साधारण 60 ते 70% धान्याचा वापर केला जातो. प्रोटीन मग ॲनिमल प्रोटीन असेल किंवा व्हेजिटेबल प्रोटीन असेल, ते साधारण 20 ते 30% वापरलं जातं. मॅक्रो मिनरल्स जे आहे, मिनरल्स म्हणजे जे ॲडिटिव्ह आपण ऍड केले जातात, पेंड असेल किंवा मल्टीविटॅमिन वगैरे, ट्रेस मिनरल्स, हे 5% मॅक्रो मिनरल्स आणि ट्रेस मिनरल्स 1% वापरले जातात. आणि फीड ॲडिटिव्ह, फीड पॅलेटेबल व्हावं, खाण्यायोग्य व्हावं, पक्ष्यांना त्याचा वास वेगळा येऊन खाद्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून 3 ते 4% फीड ॲडिटिव्ह वापरले जातात. आणि पक्षी खाद्य किंवा कुक्कुट खाद्य बनवत असताना BIS स्टँडर्ड जे आहे त्यानुसार कुक्कुट खाद्य असणं अपेक्षित आहे.
मी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आणि मलाच माहिती नाही कुक्कुट खाद्य कसं असावं किंवा ते कुठं तपासलं जातं. तर आपल्या एरियामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला एक गव्हर्नमेंटची लॅब आहे गोखले नगरला, आणि प्रायव्हेटमध्ये माझ्या मते सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल बाळकृष्णा हॅचरीज आहे सांगलीत. तर तिथे कलेक्टर ऑफिसच्या साईडला नंदा ग्रुपची लॅब आहे. तिथे पण खाद्याची तपासणी करून मिळते. नेक्स्ट. आता स्टेज निहाय पिल्लांची स्टेज, ग्रोवरची स्टेज आणि हे अंड्यांच्या पक्ष्यांसाठी असलेला BIS स्टँडर्ड आहे की खाद्यामध्ये मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण 11% असावं. क्रूड प्रोटीन चिक स्टेजमध्ये 20%, ग्रोईंगमध्ये 16 आणि लेईंगमध्ये 18%. असे ह्याप्रमाणे ते चार्ट दिलेला आहे. आपण यात खुलात नको जायला. नेक्स्ट सर. नेक्स्ट. थँक्यू. हॅलो मॅडम. हॅलो. नाही घेतलं नाही सकाळी घेतलं. या ठिकाणी आता मोकळे मॅडमनी ऋतुनिहाय पक्षी व्यवस्थापन व हॅचरी व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आता या ठिकाणी कोणाला काही शंका आहेत का? काही कोणाला शंका असतील तर आपण शंका समाधानासाठी आता आपलं सत्र खुलं करतोय. हॅचरी व्यवस्थापना संदर्भात काही कोणाला शंका अडचणी आहेत का? हॅलो. हा बोला, मनोज पाटील साहेब बोला. हा, सॅनिटेशनच्या बाबतीत सर जे काय तिथं काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती त्यांनी जास्त भाष्य केलेलं नाही. सॅनिटेशनच्या बाबतीत हा, फवारणी वगैरे किंवा तिथं स्वच्छता राखण्यासाठी कुठले केमिकल्सची फवारणी वगैरे करावी लागते का, किती दिवसांनी केली पाहिजे? म्हणजे हॅचरी व्यवस्थापनामध्ये सॅनिटेशन काही फवारणी वगैरे करायची असेल तर त्याच्या संदर्भात. बरोबर. हा पाटील साहेब बोला. हॅलो. हा मॅडम नमस्ते. हा नमस्ते, बोला ना. सॅनिटेशनच्या बाबतीत थोडंसं हायलाइट काही मुद्दे करता आले तर करते. हा, हॅचरी मॅनेजमेंटमध्ये हायजिनिक किंवा सॅनिटेशन, ज्यालाच आपण निर्जंतुकीकरण म्हणतो, उबवणुकीची अंडी नॉर्मल टेम्परेचरला कधीही स्टोअर केली जात नाही. गावाकडे जर आपण बघितलं तर रवणीला बसवलेल्या अंड्यांपैकी साधारण 14-15 अंडी बसवलेली असेल तर किती पिल्ल जन्माला येतात? निम्मीच येतात. 7 नाही तर 8 पिल्ल येतात. का? कारण उबवणुकीची अंडी स्टोरिंगची जी प्रकार किंवा पद्धत आहे तीच पूर्ण चुकीची आहे. उबवणुकीचं अंड नॉर्मल टेम्परेचरला आत चेंजेस व्हायला चालू होतात. म्हणून कोल्ड स्टोरेजला किंवा कोल्ड रूमला साधारण 12 ते 16 डिग्री सेल्सिअसला ते उबवणुकीची अंडी किंवा हॅचिंग एग स्टोअर केली जातात. आता उबवणुकीची अंडी सेटिंग करायला घेण्यापूर्वी ती नॉर्मल टेम्परेचरला आणली जातात. किमान 1.5 ते 2 तास ते AC म्हणा किंवा कोल्ड रूम बंद केला जातो आणि ज्या वेळेस त्या रूमचं टेम्परेचर 22 ते 24 डिग्रीच्या वर जाईल त्यावेळेस तिथे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते त्या रूममध्ये, कोल्ड रूममध्ये जिथे उबवणुकीची अंडी ठेवलेली आहे. तर ती निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी फॉर्मॅलिन नावाचं लिक्विड, सगळ्यांनाच माहिती असेल फॉर्मॅलिन, दवाखान्यांमध्ये बऱ्याच वापरलं जातं.
बरोबर. लॅबमध्ये वापरलं जातं. आणि पोटॅशियम परमॅंगनेट, केमिकली त्याला KMNO4 म्हणतात. पोटॅशियम परमॅंगनेट आणि फॉर्मॅलिन वापरलं जातं. साधारण 30 ते 40 ग्राम 10 बाय 10च्या रूमला 30 ग्राम पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स एका जर्मलच्या प्लेटमध्ये सेंटरला ठेवले जातात आणि बरोबर. फॉर्मॅलिनचं लिक्विड सेपरेट हातात घेऊन ते कॉटन प्लग नंतर त्याच्यावर टाकलं जातं, कारण विदिन अ सेकंड फॉर्मॅल्डिहाइड नावाचा गॅस तयार होतो जो खूप विषारी बरोबर. असतो, ज्याच्याने आपल्याला सफोकेशन आणि श्वसनाचा त्रास होऊन बेशुद्ध पडण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून ती बरोबर. प्रक्रिया करत असताना मनुष्याने जो कोणी ती प्रक्रिया करणार आहे त्याने चेहरा बाजूला करून ती प्रोसेस करायची असते. ते लिक्विड डबल क्वांटिटीमध्ये ओतलं जातं. म्हणजे समजा 30 ग्राम PP असेल, पोटॅशियम परमॅंगनेट असेल, तर 60 ग्राम फॉर्मॅलिनचं लिक्विड त्यात टाकलं जातं आणि नंतर त्या रूमचा दरवाजा त्या व्यक्तीने बाहेर यायचा आणि दरवाजा पूर्णपणे बंद करायचा. तो जो फॉर्मॅल्डिहाइडचा गॅस आहे तो अंड्याच्या रूम मध्ये अंड्यांचं निर्जंतुकीकरणाचं काम करतो. कारण आपण काय करतो सॉरी, अंडी जी स्टोअर करून आपल्याकडे आलेली असतात शेडकडून, ती पूर्णपणे क्लीन झालेलीच असतील असं नसतं. काहींना शीट चिकटलेली असते, काहींना तूस चिकटलेलं असतं, काहींना विष्ठा लागलेली असते, काहींना ब्लड लागलेलं असतं. अशा वेळेस त्याचं निर्जंतुकीकरण होणं गरजेचं असतं. म्हणून अंडी सेटिंग पूर्वी आपण ही अशी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करतो. ह्या प्रक्रियेला साधारण 30 मिनिट लागतात. 30 मिनिटांनंतर त्या रूमचा दरवाजा ओपन करायचा आणि ज्या रूम मध्ये कोल्ड रूमचा दरवाजा ओपन केला जाईल ती रूम पूर्ण खिडक्या दरवाजे उघडायचे आणि फॅन लावायची, जेणेकरून कोल्ड रूम मधला जो गॅस आहे तो बाहेर आल्यानंतर डायल्यूट होणं गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही अंडी सेटिंगला तिथे थांबू शकत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही अंडी सेटिंग करू शकतात. आता मशिनरीचं जे आहे निर्जंतुकीकरण, मॅडम पोटॅशियम परमॅंगनेटचा त्या ठिकाणी उल्लेख केला हा, तर त्याची काय रेसिड्यू इफेक्ट एग्ज मध्ये येतात का? नाही येत. अच्छा, कारण का ते फॉर्मॅलिन कसं गॅसेस स्वरूपामध्ये निघून जाईल समजा तिथला, पण पोटॅशियम नाही येत. कारण ते लिक्विड मध्ये पूर्ण डायल्यूट होऊन गॅस तयार होतो आणि जरी क्रिस्टल राहिले तर प्लेट मध्ये राहतात. त्याचा अंड्यांवर इफेक्ट होत नाही, कारण जो रूम मध्ये फिरणार आहे तो फॉर्मॅल्डिहाइड गॅस फिरणार आहे. बरोबर. चल, थँक्यू मॅडम. ओके. छान माहिती. आणखीन काही शंका आहे कोणाला? हॅचरी व्यवस्थापनासंदर्भात आणखीन काही कोणाला बोलायचं असेल तर जरूर विचारा. मला वाटतं काही कोणाला शंका नाही आहेत. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा काही कोणाची शंका नाही आहेत. ठीक आहे, काही कोणाची शंका नसतील तर आपण हे सेशन इथं संपवतोय. कुक्कुटपालन, संधी व व्यवस्थापन या विषयावर प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर यांच्या स्तरावरून 3 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरं सत्र, त्याच्यामध्ये आपण ऋतुनिहाय पक्षी व्यवस्थापन व हॅचरी व्यवस्थापनाच्या संदर्भात माननीय डॉक्टर मोकळ मॅडम, पशुधन विकास अधिकारी, मध्यवर्ती अंडी उगवणी केंद्र कोल्हापूर यांनी आपणास सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये काही शंका नसतील असं मला वाटतं. सर, मॅडमांचा सेल नंबर शेअर करता येईल? हो, तुम्हाला मॅडमचा सेल नंबर मी शेअर करतो. ओके सर, थँक्यू. हां, तर आपणा सर्वांच्या वतीनं आणि रामेती कोल्हापूरच्या वतीनं मी डॉक्टर मोकळ मॅडम
यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. खूप चांगल्या पद्धतीनं कुक्कुटपालनच्या संदर्भामध्ये जो आपला कृषी विभागाचा, कृषी शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. जसं डेअरी आहे तसंच कुक्कुटपालन हा अत्यंत महत्त्वाचा जोडधंदा आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेस शेतकऱ्याच्या संपर्कात येतो त्या वेळेस आपण या जोड व्यवसायाच्या संदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर अशा या मार्गदर्शनासाठी आपल्याला या संदर्भातलं मार्गदर्शन ज्ञान असावं, तंत्रज्ञान अवगत असावं, यासाठी या व्यापक हेतूने या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा डॉक्टर मोकळे मॅडम यांना धन्यवाद देतो आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र या ठिकाणी संपूयात. उद्या आपला तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पक्षामधील आजार, प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शनासाठी चव्हाण मॅडम उपलब्ध होणार आहेत. आणि त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाच्या संदर्भातली जी यशोगाथा या संदर्भामध्ये सौ सारिका पाटील यांची एक यशोगाथा आपण शेअर करणार आहोत. तर आपण पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 11 वाजता या प्रशिक्षण सत्राच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊयात. धन्यवाद. कृपया प्रत्येकाने आपली उपस्थिती चॅट बॉक्समध्ये नमूद करायची आहे. चॅट बॉक्समध्ये जर उपस्थिती नसेल तर त्याची अनुपस्थिती धरली जाईल. कृपया प्रशिक्षण सत्र क्विट होण्यापूर्वी प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये आपली उपस्थिती नमूद करायची आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. बरोबर. खूप फरक पडतो ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये आणि ऑफलाईन ट्रेनिंग.